हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो मम्मी पप्पा आलेत पुण्याला आणि आता त्यांना आम्ही घेऊन चाललो आहोत शॉपिंग करायला. तर शॉपिंग का करणार आहोत हे मी तुम्हाला व्लॉगच्या एंडला सांगेल, तर हा व्लॉग कंटिन्यू करा. बाय. सो मम्मीनी ना खोबऱ्याची बर्फी बनवून आणली आमच्यासाठी खायला, तर आता गाडीत बसून खातो. चाललो आता आम्ही. सो आज आम्ही दुसऱ्या झुडिओला आलो आहोत, जे की भोसरीमध्ये आहे. म्हटलं इथे काही नवीन कलेक्शन असेल तर फर्स्ट टाइम आलोय, तर चेक करूयात आपण. मम्मी पप्पा आहेत पुढे. छान आहे ती वाली. सो मम्मीची शॉपिंग करून झालेली आहे. हो ती छान वाटते. आता मी काय काय घेतलं ते मी घरी जाऊन दाखवेल, कारण की आता वेळच नाही भेटला. आम्ही आल्यावरपासून कंटिन्यू शॉपिंगच करतोय. काय काय घेतलं ते मी घरी जाऊन तुम्हाला दाखवेलच. मम्मी ही वाली छान आहे. सारंग सो आम्ही बाहेर आलो आणि एवढं घाबरलो. प्रिन्सला आम्ही इथे बांधून ठेवलं होतं आणि तिथून दिसेनाच आम्हाला प्रिन्स कुठे गेला आणि प्रिन्सला त्यांनी इथे बांधलंय. घाबरायला लागला लगेच. पाय खराब केले त्याने. कुठे गेला होता काय माहिती, कुठेतरी फिरून आलाय तो. सो आता भाऊच्या वर्कशॉपवरती आलोय आम्ही. पप्पा मम्मी भेटायला आलेत त्याला. काय झालं? सो माझा भाऊ सगळे जे प्रीमियम कार असतात त्याचं सगळं काम करतो तो. सो इकडे त्याचा फोन नंबर आहे, कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल पुण्यामध्ये तर तुम्ही करू शकता. असं काहीच त्याचं वर्कशॉप आहे. पण आलाय. सो मम्मीची शॉपिंग झाली आणि आता आम्ही आलो इकडे भाऊकडे आणि अजून थोडंफार सामान घ्यायचं आहे, ते घेऊ आणि मग घरी जाऊ. उद्या मम्मी पप्पा जाणार आहेत मुंबईला. सो आम्ही त्यांना सोडायला जाणार आहोत. ह्यांचं पण काम आहे, सो आम्ही जाऊ. तर कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, शॉपिंग का करतायत, ती सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल थोड्या वेळातच, जेव्हा मी तुम्हाला शॉपिंग सगळे दाखवेल. मी घरी गेलो तुम्हाला शॉपिंग दाखवेल काय काय केली आहे. तर मग समजेलच तुम्हाला का त्यांनी शॉपिंग वगैरे का केली. तर यावेळेस मम्मी पप्पा फिरायला जाणार आहेत बाहेर. कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच लवकरच. सो इथे भावाच्या गॅरेजवर एक छोटंसं अजून एक डॉग आहे बघा. ए हाय. ते लगेच आलं जवळ. ए म्हणजे केस चाटू नकोस. असं तर बसलोय निवांत इथे. सो इथे बाहेर बसली, एवढी छान हवा येते ना. इथे बाजूला रोड आहे. सारंग झोपला होता, आता झोपलं झोपेत. सारंग बघत नाहीये तो. मला पाणी पाहिजे. ए बरे निवांत बसलेत सगळेजण. मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या आम्ही. आता अर्धा एक तास आणि आम्ही चाललो. अजून थोडंफार सामान घ्यायचं आहे, ते घेऊ आणि मग बाहेरच जेऊ आज. स्वतः दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे आम्ही. मम्मीचा अजून एक ड्रेस घेतला. पप्पा आता नाईट ड्रेस बघतात त्यांच्यासाठी. पैसे वाढले पण त्याचे पैसे नाही वाढले ना. बळजबरी भरत आहे. सो फास्टमध्ये मी शॉपिंग दाखवते. मम्मी कामात आहेस. हा शर्ट आहे, पप्पांसाठी घेतलेला आहे. छानसा टी शर्ट. हा एक टी शर्ट घेतलेला आहे. हा कॉर्ड सेट आहे, हा मम्मीसाठी घेतलेला आहे. हा टॉप आहे, ही पॅन्ट आहे. नाही ही पॅन्ट आहे, तो टॉप होता. आणि हा एक वन पीस घेतलेला आहे मम्मीसाठी लॉंग मधला. आणि ही एक चप्पल घेतलेली आहे. आणि मम्मीला हे लिप केअर आणि पॉन्ड्सची एज क्रीम. इथे पप्पांची बॅग भरायचं काम चालू आहे.
हे तुम्ही नाशिकला घेतले का नवीन? मला हा जास्ती आवडता पप्पा. हा ना? हा हा वाला घाला. हा उद्यासाठी म्हणताय का? हा, उद्या जाता बसते. चालेल. छान वाटतो तो. सो हे बॅग वगैरे भरतील. हे बसलेत कामावर. सारंगचं चाललंय खेळायचं काम. सो अजून शॉपिंग आहे. हे पप्पांची शॉर्ट्स आहे. धरा पप्पा. ही मम्मीची ह्या कुर्तीवरची लेगिन्स आहे. ही मम्मीची ऑलरेडी एक कुर्ती होती नवीन, त्याच्यावर लेगिन्स घेतले. हे पप्पांचं टी शर्ट आहे स्विमिंगसाठीचं. देन मम्मीसाठी अजून एक ड्रेस घेतलेला आहे. हा अशी शॉर्ट कुर्ती घेतलेली आहे आणि ही अशी पॅन्ट घेतलेली आहे, जी ऑलरेडी माझ्याकडे पण आहे अशीवाली सेममध्ये. मम्मीला ब्लॅक कलरची घेतली आहे. मम्मी हा असं दाखव ना, असं ओपन करून पूर्ण. छान वाटतोय. सो असा काही 7 पीस आहे. छान वाटतोय. सो आता मम्मी पप्पा ते बॅग भरतायत आणि सारंगला तर झोप आली. सो सारंगला तर मी घेऊन आली आतमध्ये, चेंज वगैरे केलं. आता सारंगला झोपी लावते. सो मम्मी पप्पा चालले आहेत कोर्डेलिया क्रूजवर आणि पप्पांच्या ऑफिस थ्रू चालले आहेत. सो तिथे कपल अलाउड होतं. सो मम्मी पण चालली आहे पप्पांसोबत. तर ते 3 दिवसासाठी जाणार आहे. 2 नाईट स्टे आहे त्यांचं. टोटल 3 डेजची त्यांची ट्रिप आहे. मुंबई गोवा मुंबई रिटर्न आहे परत त्यांचं. सो उद्या आम्ही त्यांना जाणार आहोत. म्हणजे उद्या ह्यांचं काम आहे मुंबईत. सो आम्ही मुंबईला जाऊ. तर मी पण जाणार आहे आणि ह्यांचं परत 8 तारखेला पण काम आहे. सो आम्ही मामाकडे थांबणार आहोत. तर मी पण जाते उद्या मुंबईला. तर मुंबईला आता उद्या जातानाचं पण मी या ब्लॉगमध्येच कंटिन्यू करेन. आणि मस्त अशी शॉपिंग झाली. खूप मजा आली. म्हणजे ॲक्च्युली आज आम्ही जाणार होतो नाशिकला, गावाला जाणार होतो, पण माझी दाढ दुखायला लागली. सो मी कॅन्सल केलं. मम्मी पप्पा पुण्याला आले मला भेटायचं, म्हणजे ते जाणार होते, त्यांना मला भेटायचं पण होतं. सो मग ते पुण्यात आले आणि आले तर म्हटलं मला शॉपिंग वगैरे पण करू थोडं. म्हटलं तर मी माझ्या साईडने पण मम्मीला थोडी शॉपिंग करवली, कारण की मम्मीला या गोष्टीमध्ये आयडिया नाही आहे आणि तेवढे जाणार होते. म्हणजे पप्पांनी पण शॉपिंग केली, मम्मीला पण. मम्मीला असं म्हणजे कुर्तीज वगैरे घेतले होते. सो ते तिथे जिथे चालले आहे तर ते तिकडे असे जरा वेस्टर्न वगैरे छान वाटतात. सो मी माझ्या पद्धतीने मम्मीला शॉपिंग करून दिली. सो भारी वाटलं. आणि आता उद्या ते जातील, तर उद्याचं पण मी या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन. आणि आता हा ब्लॉग मी इथे थांबवते आहे. आता सारंगला झोपी लावते. सो आता वाजले आहे 6:45 आणि आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला. सूर्याची किरणं किती छान पडतात फेसवर. आणि राहुली तर आता खाली प्रिन्सला ठेवायचं आहे. वहिनी तिथे भाऊच्या घरी गेलेली आहे, तर ती येईल आता थोड्या वेळात. हे इकडे रेडी आहेत बॅग बिग घेऊन मम्मी पप्पा. आणि हे इकडे येतात गाडी घेऊन. चलो येऊ मामी. बाय 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 बकर. बाय बकर सगळं. तू नको येऊ माझ्याकडे. बाय बकर राग आला माझ्या मला. लगेच राग येतो माझ्याला. नको बोलले. बाय कर मामाला. बाय कर. जायचं 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 म्हणतो जायचं. चला पप्पी दे माझी प्रिन्स सांभाळशी. त्यांचं एक पोरग ठेवून चालू आम्ही. पॉइंट आहे जवळजवळ 100 किलोमीटर. सो आता प्रिन्सला सोडले भाऊकडे आणि आता मी निघालेलो आहोत. वाजले आहेत 6:45. प्रिन्सला प्रिन्स मस्ती करायची. इथं थांब. इकडं 2 दिवसात येतो. नीट राहा. रुचू नको. तो गाडीत बसायच्या ह्याच्यावर आहे. चल रे. बाय बाय बाय. लवकर येतो. कामावर चाललोय. लवकर येतो मी. आमचा प्रिन्स घेतला. लवकर येतो. कामावर चाललोय. तू कसं बघतोय बा. कामावर चाललोय. चलो सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. मम्मीची पहिली ट्रिप आहे ना मम्मी. मम्मी तर कुठे थांब लगेच. गणपती बाप्पा मोरया. रेणुका माते की जय. शारंग जायचं आपण दोघं पण.
द्यायची का? सो मम्मी पप्पा म्हणत होते आमच्या दोघांना तुम्ही दोघं पण चला, पण हा माणूस, ह्या माणसामुळे आमचं कॅन्सल झालं. जाऊ द्या, आता आम्ही नेक्स्ट टाइम जाऊ. चलो आता आम्ही निघतो. ट्रॅफिक लागलेली आहे अशा प्रकारे. हुंडाईची क्रेटाची गाडी आली बघा इलेक्ट्रिक मध्ये. क्रेटा नाहीये, अशी लुक थोडीशी, पण नाही एवढी नाही वाटत. ट्रॅफिक. सो आता आम्ही फूड मॉलला थांबलोय नाश्ता वगैरे करायला. वाजले आहेत 9. थोडीशी ट्रॅफिक लागली आम्हाला लोणावळ्यात. सारंग हाय हाय. सारंग नेमकं गाडीत आम्ही बसलो आणि त्याने उलटी केली, मग त्याचं शर्ट वगैरे चेंज केलं. झोपला होता, आत्ताच उठला. चलो, यांना यायला लागली झोप. स्लो मेंबर आहे आमच्यातले. म्हटलं आमच्यातले स्लो मेंबर आहेत तुम्ही. हे पार्किंग करत होते म्हणून थांबले होते ते. चलो, खरवस सारंग साडी घेतला खरवस. सो नाश्ता घेतलाय आता आम्ही. बरं व्हायला लागला मुंबईत आलं नाही तसं. सांगा इथे किती बुलबुल आहे बघा. रस्ते कसे बोलवले? सो जस्ट आता मम्मी पप्पांना सोडलं आणि आता ते जातील. इथे एवढं सगळं बोर्डिंग चालू आहे आता, अजून स्टार्ट नाही झालं. तर लोक थांबलेत सगळे आणि इथे फक्त 10 मिनिटाचीच एंट्री आहे, नंतरून चार्जेस लागतात. सो आणि ऊन पण भरपूर आहे, तर आम्ही निघालो लगेच. असं काहीच आहे आतमध्ये क्रूज. सो फायनली मम्मी पप्पांना मी सोडलं तिथे आणि ते चालले आहेत कोर्डेलिया क्रूजवरती 3 दिवसासाठी. आणि खूप छान वाटते. आम्ही तिथे गेलो आतमध्ये, पण तिथे ना व्हिडिओ अलाउड नव्हतं. तुझं काय झालं रे? असे बाबा घोरतात ना. तर तिथे अलाउड नव्हतं आणि तिथे ना 10 मिनिटच आतमध्ये एंट्री होती. 10 मिनिटाच्या वर जर आपण थांबलो तर चार्जेस होते. तर आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण की ऊन पण खूप कडक पडलेलं होतं. सो आम्ही त्यांना सोडलं आणि फोटोज वगैरे काढले थोडेफार आणि लगेच निघालो. आणि गर्दी पण खूप जास्त होती. हां बाय. तर आता इथून आम्ही जाणार आहोत मामाच्या घरी. मी मामाच्या घरी जाणार आहे आणि हे ह्यांच्या कामावर जाणार आहेत. स्टुडिओला जातील हे. देन आम्ही 2 दिवस मुक्काम करणार आहोत मामाच्या इथे. हो. आणि पप्पा ते आता परवा परत येतील. ते आज चालले, ते परवा येतील. मग त्यांना घेऊन परत आम्ही पुण्याला येऊ. पप्पांची गाडी पुण्याला आहे. सो मग ह्यांचं काम आता 2-3 दिवस आहे स्टुडिओला. सो हे ह्यांचं काम करतील, मी मामाच्या इथे थांबणार आहे. काय रे बेटा, काय बोलायचे तुला? सो आम्ही आलो आहोत गेटवेला, म्हणजे गेटवेच्या साईडलाच आहोत आम्ही. हां बाय बाय. तर त्यांना सोडलं आणि आता इथून आम्हाला किती वेळ दाखवत आहे मामाच्या इथे जायला? 1 तास. रेंज गेली तरी 1 तास आम्हाला लागेल, 1-1.5 तास नाही, कमी लागेल ना बेबी. आपण आता ठीक आहे, चालेल. तर मग पुढे काय काय होते तुम्हाला दाखवेलच. बाय कर आता सारंग. बाय बाय. सो आता आम्ही मरीन ड्राईव्हच्या साईडनेच चाललेलो आहोत. ह्यांना म्हटलं थांबूयात, पण आता पार्किंगचे वांदे आणि ऊन पण आहे. सो सारंग बघ असं बघतोय. काय रे बेटा? सो आज मुंबईचं क्लायमेट बघा ना किती फ्रेश आहे.
नाहीतर ह्या समोरची बिल्डिंग्स आहेत ना दिसत नाही आणि आज एकदम असे क्लिअर दिसत आहेत सगळ्या. काय वाटतं तुम्हाला निधी दोघं मुले याबद्दल? फ्रंट कॅमेरा करू का? सो आता आम्ही चाललो आहोत घरी. सारंगने पाडली वाटतं. सो आता आम्ही प्रीतमला आलो आहोत. जास्त भूक नाही आहे पण म्हटलं काहीतरी खाऊयात आणि मग जाऊ घरी आम्ही. तर आम्ही आज खाणार आहोत आमरसपुरी. सो इथे मला हे हॉटेल आवडतं. सो म्हटलं आलं तर काहीतरी खाऊ आणि मग जाऊ घरी. एजो नुसतं सगळं पाहिजे त्याला हातात. काय होतं? झोप आली. इकडे आमचं चालू झालं खेळायचं काम. काय करतोयस सारंग? काय करतोयस? बाबाचे तोंड पुसतोय. टिश्यू घेतला त्याने त्याच्या हातानेच आणि बाबाचं तोंड पुसतोय त्याच्या. तुझे तोंड पुस बेटा. सारंगचं तोंड कोण पुसणार? बरं किती हुशार लेकरू आहे आमचं. बरं त्याला आम्ही असं भरवत असतो आणि तोंड पुसत असतो ना, तो सेम कॉपी करतोय. त्याच्यात काहीच नाही आणि ऍक्टिंग बघितली का आमची? झालं. हात पुसून घे, हात पुसून घे. त्यांनी त्याचा शेप किती भारी केलाय, बोटी सारखा. सो सानंगसाठी जॅम ब्रेड ऑर्डर केले, जे की त्याला पण आवडतं आणि मला पण आवडतं. कसं आहे बेटा? ते बघ कसं बाबाला भरवतो त्याच्या. सो आम्ही आमरसपुरी ऑर्डर केली आहे. सो आली आता मामाच्या घरी. चेंज वगैरे केलं, मस्त फ्रेश वगैरे झाली. आणि ते सारंग बघा व्हिडिओ कॉल चालू आहे. मम्मी पण व्हिडिओ कॉल केला फॅमिली ग्रुपवर, ते बोलत बसलाय तो. तर हा ब्लॉग मी आता इथे एंड करते. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ब्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट. बाय सारंग, बाय. सो तर सारंगला झोपी पण लावायचं आहे. वाजले आहेत 2. चलो बाय.